इयत्ता चौथी, विषय मराठी बालभारती, पाठ 17वा, म्हणींच्या गमती. स्वाध्याय. प्रश्न: खालील चौकटीत लपलेल्या म्हणी शिक्षकांच्या मदतीने शोधा व त्यांचा अर्थ समजून घ्या. लहान तोंडी मोठा घास. अर्थ: लहान माणसाने मोठ्या माणसांना उपदेश करणे. 2. हातच्या काकणाला आरसा कशाला. अर्थ: जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते ती पाहण्यासाठी आरशाची गरज नसते. 3. अति तिथे माती. अर्थ: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास ती नाश पावते. 4. दिव्याखाली अंधार. अर्थ: दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारा स्वतः तसे आचरण करतोच असे नाही. 5. गर्वाचे घर खाली. अर्थ: गर्विष्ठ माणसाचा गर्व कधीतरी उतरतोच. 6. एक ना धड भाराभर चिंध्या. अर्थ: सर्व कामे अर्धवट केल्यामुळे एकही काम पूर्ण होत नाही. प्राण्यांची चित्रे पहा. योग्य प्राण्याचे नाव गाळलेल्या जागी लिहून म्हणी पूर्ण करा. आयत्या बिळात नागोबा. वासरात लंगडी दाय शहाणी. गाढवाच्या हाती कोलीत. पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. बैल गेल्याने झोपा केला. घोडा मैदान जवळ आहे. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच. गाढवाला गुळाची चव काय. आम्ही कथा लिहितो. चित्रे पहा. कोणती घटना घडली असेल याची कल्पना करून ती गोष्ट वर्गात सांगा. सगळ्यात शेवटी काय झाले असेल त्याचे चित्र वहीत काढा. गोष्टीचे नाव: धाडसी मुली. एका दिवशी बागेत अनेक लोक फिरायला आले होते. काही लोक चालत होते, काही व्यायाम करत होते. काही आजीबाई गप्पा मारत चालत होत्या. तेवढ्यात 2 मुलगे मोटरसायकलवरून आले. त्यांनी एका आजीबाईंची पर्स हिसकावून घेतली आणि पळून जाऊ लागले. हे पाहून 2 मुलींनी मोठ्याने आवाज दिला आणि चोरांच्या मागे धावू लागल्या. इतर काही मुलगेही त्यांच्या मदतीला धावले. लोक पाठलाग करत असल्यामुळे मोटरसायकल घसरली आणि चोर खाली पडले. लोकांनी त्यांना पकडले. थोड्याच वेळात पोलीस तिथे आले आणि त्यांनी चोरांना अटक केली. चित्र: शेवटी आजीबाईंना त्यांची पर्स परत मिळाली. सगळ्या लोकांनी त्या धाडसी मुलींचे कौतुक केले. आम्ही लेखन करतो. वाचा, समजून घ्या व कंसातील विरामचिन्हे योग्य ठिकाणी वापरून उतारा पुन्हा लिहा. तर मित्रांनो, याचं उत्तर आपण या पद्धतीने दिले आहे, ते तुम्ही लिहून घेऊ शकता.